आपण गोमुखी गंगा बघतो इथे खाली, तुम्हाला मी दाखवतेच आहे. हे बघा इथे पिंडीवरती गोमुखी गंगा. काय याची स्टोरी काय आहे? तर याची गोष्ट अशी आहे की सत्यधाम नावाचे ऋषी होते. त्यांनी हजारो वर्ष तप केलं देवाने दर्शन द्यावं म्हणून. पण देव म्हणाले की ऋषी लहान असताना त्यांनी पाणी प्यायला जाणाऱ्या गाईला काठीने मारून हाकललं आणि तिला पाणी पिऊ दिलं नाही. त्यामुळे देव म्हणाले की, म्हणजे आकाशवाणी होते याची, की देव म्हणाले की मी तुम्हाला दर्शन देऊ शकत नाही, तर तुम्ही गिरनारला जा आणि तिथे तुम्ही साधना करा, तप करा. आणि जसं तुम्हा सगळ्यांना माहिती असेलच, नसेलच तर मी तुम्हाला सांगते की गिरनार हा हिमालयापेक्षा सुद्धा आधी बनलेला आहे आणि तो ज्वालामुखीपासून बनलेला आहे. त्यामुळं ज्वालामुखी हा जिवंत असतो ना, अग्नी असते पूर्ण त्याच्यामध्ये. त्यामुळे तो शांत झालेला ज्वालामुखी म्हणजे हा संपूर्ण गिरनार पर्वत, जे 5 शिखर आहेत तिथे ते आहेत. मग इथे हजारो वर्ष तप केल्यानंतर आकाशवाणी झाली आणि त्यांना दर्शन वगैरे झालं आणि तेव्हा त्यांनी देवीची, पार्वतीची स्तुती केली होती, गंगेची स्तुती केली होती. आणि त्याच्यानंतर स्तुती केल्यानंतर इथे गंगा जी आहे ही गोमुख स्वरूपामध्ये इथे प्रगट झालेली आहे. त्यामुळे आपण म्हणतो ना, सर्वश्रेष्ठ गिरनार का आहे, तर असं म्हणतात की कितीही हिमालयामध्ये साधना जर तुम्ही केलेली असेल तरी सुद्धा तुम्हाला गिरनारला एकदा तरी यावंच लागतं, त्याशिवाय ती साधना पूर्ण होत नाही, असं पूर्ण आपल्या स्कंद पुराणामध्ये उल्लेख आहे. भवनाथ मंदिर आपण खाली बघितलेलंच आहे, त्याची गोष्ट पण आपली खरं तर राहिली ऐकायची. ती पण आपण पुढच्या टप्प्यावर हळूहळू आपण सांगणार आहोतच. पण त्यापूर्वी इथल्या गोमुख गंगेचं दर्शन घ्या. म्हणजे तुम्ही बघाल की इथे 33 कोटी देव, महादेव, दत्तात्रेय, नवनाथ, आपले 84 सगळे संत महात्म्य, नागा साधू, सगळ्या गोष्टी इथे आहेत. कुठलीच गोष्ट अशी नाही आहे की ती गिरनारवर नाही. त्यामुळे हा सर्वश्रेष्ठ आणि सगळ्यात जुना आहे म्हणून जुनागडमध्ये आहे, त्याच्यावरूनच जुनागड हे नाव आहे.